भारतीय लष्कर पोखरण फील्ड फायरिंग रेंज, बबिना फील्ड फायरिंग रेंज आणि जोशीमठ यासह देशभरातील प्रमुख ठिकाणी पुढील पिढीच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेत आहे। संरक्षण मंत्रालयाने काल एका निवेदनात ही माहिती दिली। लढाऊ परिस्थिती निर्माण करत या क्षेत्रीय चाचण्या केल्या जात आहेत। यामध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालींच्या कामगिरीचं काटेकोरपणे मूल्यांकन करण्याकरता इलेक्ट्रॉनिक युद्ध सिम्युलेशन एकत्रित केलं जात आहे। आग्रा आणि गोपाळपूर इथंही हवाई संरक्षण उपकरणांचं प्रात्यक्षिक होणार आहे। या प्रात्यक्षिकांमध्ये आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत विकसित केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीचं दर्शन घडेल। मूल्यांकनाधीन असलेल्या प्रमुख मंचांमध्ये मानवरहित हवाई प्रणाली, UAV प्रक्षेपित प्रिसिजन गाइडेड युद्ध सामग्री, लॉइटरिंग युद्ध सामग्री, कमी स्तरीय हलके रडार, इलेक्ट्रॉनिक युद्धमंच आणि विशेष ड्रोन यांचा समावेश आहे। या प्रात्यक्षिकात मोठ्या संख्येने संरक्षण उद्योग भागीदार सहभागी होत आहेत। युद्धभूमीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याकरता उदयोन्मुख तंत्रज्ञानाचं जलद आत्मसात सुनिश्चित करण्यासाठी चाचण्यांची रचना केली गेली आहे, असं मंत्रालयाने म्हटलं आहे।